अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अन्यथा उपोषणाचा ओबीसी नेते दत्तू सदगीर यांचा इशारा। भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ फार मोठे आहे। गेली अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित असून जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या मागणीची दखल घेऊन श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, तसेच अकोले तालुक्याचे विभाजन करून नवीन अगस्तीनगर व वाल्मिक ऋषी नगर अशा 2 तालुक्यांची निर्मिती तात्काळ करावी, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते दत्तू सदगीर यांनी दिला आहे। नमस्कार, मी दत्तू सदगीर, ओबीसी एनटी पार्टी अध्यक्ष महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच माझ्या गरीब जनतेच्या वतीने जी आज 20 वर्षापासून आमची मागणी आहे ती प्रस्ताव सगळ्या गोष्टी महाराष्ट्र लेवलला कॅबिनेटपर्यंत आम्ही पोहोचवले। त्याच्यावर कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये 3 वेळेस चर्चा झाली, परंतु थोडासा विखे साहेबांचा आणि थोरात साहेबांचा वाद असल्यामुळे श्रीरामपूर करायचं का संगमनेर करायचं याच्यामुळे तो वाद असल्यामुळे ते आमचं प्रलंबित राहिलं आहे। परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या जिल्ह्यातील सर्व तरुणांची व गरिबांची अशी मागणी आहे का कुठल्याही हालतमध्ये आम्ही 20 वर्ष वाट पाहिली, आता थांबणार नाही। आम्हाला जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे आणि श्रीरामपूर जिल्हा हा देशामध्ये 7 तालुके एक साईडला आणि 7 तालुके एक साईडला गरिबांचा विकास पण होणार आहे, प्रशासनावरचं ताणतणाव पण कमी होणार आहे। जे 2 महिने काम करायचे कलेक्टर लेवलला, जिल्हा परिषदमध्ये, पीडब्ल्यूडीला, ते काम पण फास्ट 2-3 दिवसामध्ये होणार आहे। म्हणजे माझ्या गरिबाची पायपी, वेळेचा खर्च, पैशाची बचत आणि श्रीरामपूरच्या नावाने देशामधला पहिला जिल्हा हा श्रीरामपूर नगर हा हिंदू धर्माचं पण प्रतीक म्हणून आणि एक अभिमान म्हणून होणार आहे। म्हणून विखे साहेबांनी, थोरात साहेबांनी आपण हे गरीब जनतेची मागणी म्हणून आपण पण याला सहकार्य करण्यात यावे व जिल्ह्यातील सर्व खासदारांनी, आमदारांनी ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व गरीब जनतेची, सर्व समाजाच्या जनतेची मागणी आहे ही लक्षात घेण्यात यावे व अकोला तालुक्याचं आज आमचे आदिवासी भागातील अतिशय डोंगरातून, दऱ्याखोऱ्यातून 2-2, 4-4 दिवस येतात, नेटवर्क नसतो, एकच सेंट्रल बँक, एकच तहसील कार्यालय, एकच पंचायत समिती। जर अजून तालुका झाला तर वरच्या भागातले जवळपास 70 ते 80 गावांना त्यांची कामं फास्ट होती। माझ्या गरीब जनतेचं जो खर्च आहे, जो वेळ आहे तो वाचल आणि महिन्याचे कामं लवकर होण्यात येतील आणि वाल्मिक ऋषी नगर करण्यात यावर अजून तालुक्याचं नाव। याचं कारण असं जे रामायण घडलं, वाल्मिक ऋषीचं वास्तव्य आपल्या भंडाऱ्याच्या घाटघरच्या पट्ट्यामध्ये होतं, म्हणून राजूर तालुक्याला वाल्मिक ऋषी नगर असं नाव देण्यात यावं। आणि अगस्त्य ऋषी आपले ज्यांनी दानव आणि मानव पूर्ण समुद्र पेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, ज्या अगस्त्य ऋषीने जो बाण दिला त्या बाणाने रावणाचा वध झाला। जे श्रीराम प्रभूला आपण अख्खे हिंदू मानतो ते श्रीराम प्रभू आपल्या अगस्त्य ऋषी नगर जवळ आले आश्रमामध्ये आपल्या अकोल्याचं नामांतर करून अगस्त्य ऋषी नगर करण्यात यावं ही सगळ्या हिंदूची मागणी आहे, सर्व गरीब जनतेची मागणी ही महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने सगळ्या गरीब जनतेच्या वतीने हात जोडून विनंती करतो। आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 20 वर्षापासून आम्हाला फसवत आले, 20 वर्षापासून आमचे प्रयत्न चालू आहे, सर्व ठराव आमचे, सगळे प्रस्ताव, सर्व उपोषण आमचे झाले। जर ही मागणी लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या 1 मेच्या आत झाली नाही तर मी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण हिंदू बांधवाच्या वतीने, संपूर्ण जिल्ह्याच्या गरिबांच्या वतीने उपोषणाला आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहे। याची दखल महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने घेण्यात यावी आणि मला खात्री आहे माझ्या जिल्ह्यातील गरीब जनतेच्या वतीनं ही महाराष्ट्र सरकार याची दखल घेईल, केंद्र सरकार याची दखल घेईल आणि जर याची दखल घेतली नाही तर मी आमरण उपोषण करणार आहे आणि आमरण उपोषण मी सोडणार नाही जोपर्यंत जिल्ह्याचं विभाजन होत नाही आणि जोपर्यंत माझ्या तालुक्याचं विभाजन होत नाही
आणि माझ्या आकाशनुसी नगर नाव भेटत नाही अकोल्याला आणि वाल्मिकी कृष्ण नगर राजूरला नाव भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.